हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही गणपतीपुळेकडे निघालेलो आहे. बघू शकता तुम्ही किती पाऊस चालू आहे इकडे तर कोकणमध्ये. आणि कोकणचे रस्ते पण बघू शकता किती सुंदर असे कोकणचे रस्ते आहेत. तर गाडी तर आमची एकदम मक्खन सारखी चालते इथं कोकणच्या रस्त्यांवरती. आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळेला. आता आम्ही आमच्या हॉटेलवरनं फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही सर्व मित्र इथं गणपतीपुळेला आलो आहे. आता चला तर मग दर्शन वगैरे घेऊ आणि दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. आता आम्ही श्री क्षेत्र गणपतीपुळे गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो आहोत. तर इथून पुढे आता मंदिराकडे मार्गस्थ करत आहोत. चला तर मग. आता आम्ही मंदिराच्या मध्ये चाललो गाभाऱ्याकडे. आपण बघू शकता ज्यावेळेस गर्दी जास्त होते ना तर आपल्याला अशा लाईनीमधून यावं लागतं. पण आता आम्ही सकाळीच पोहोचलेलो आहोत तर गर्दी पण कमी आहे. आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्याकडे निघत आहोत. आपण बघू शकता तिथं उंदीर मामा आहेत. उंदीर मामाचं प्रथम दर्शन घेऊन आपण साळुंके दर्शन. हे बघा आमचा मित्र गौरव राणे. आपण बघू शकतात लाटा किती किनाऱ्याला धडकतायत. नाहीये तो एकटा फिरतो इथं. आणि हे बघा आमचे दर्शन साळुंके जे आहे का ते समुद्राचा पूर्ण आनंद घेतात. तिथं पूर्ण आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत ते बीचवरती. ते म्हणतात आपण फिरण्यासाठी आलेले तर फिरण्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि ते रुपेश कुमावत ते बघू शकता तुम्ही त्या साईडला. ते रुपेश कुमावत जे का इथं आलेले सांगतात आधी फिरायला तरी घरीच फोन लावून घरच्यांना दाखवतायत काय गणपतीपुळे कसं आहे. बघा ते असे काही मित्र असतात ते ट्रिपमध्ये येतात आणि घरच्यांना कॉल करता इथं येऊन घरच्यांना दाखवतात. अरे तुम्ही इथे एन्जॉयमेंटसाठी आलेले, तुम्ही एन्जॉयमेंट करा. हे बघा आमचे दर्शन काय एन्जॉय करतात बघा. चला आपण आपले माझे मित्र सूरज भारंबे यांच्यासोबत आपण दोन शब्द बोलूया. तर सूरज, आय थिंक तू फर्स्ट टाइम बीचवरती आलेला आहे. तुला कसं वाटतंय इथं बीचवरती येऊन? पण तुम्ही एकटं नका फिरू, तुम्ही पाण्यामध्ये थोडा आनंद का समुद्रात जास्त आत नका जाऊ. कारण का तिथला गणपतीपुळेचा जो समुद्र आहे तो थोडासा खोलगट आहे त्याच्यामुळे तुम्ही आत नका जाऊ. पण तुम्ही किनाऱ्यावरती तुम्ही आनंद घेऊ शकता. हे बघा साळुंखे लव शेट करतो इथं. हो 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 दर्शन साळुंखे काढला तुझा फोटो काढला. आमचा मित्र आमच्या दिलदोस्ती दुनियादारीचा काढतो इथं. हा बघा आमचा रुपेश. ते पॅन कुठं चालली, ते बुट कुठं चालली हातात तो बघा अजून. आता आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन आता आमच्या रूमकडे चाललेलं आहे. थोडी बीचवरती थोडी मस्ती वगैरे करून आता इथून आम्ही मालवणला निघणार आहे. आता थोडा नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग मालवणला जायला निघू. त्यानंतर मी मालवणचे व्हिडिओसुद्धा दाखवतो तुम्हाला.
बघा चालतंय आता आता कारण काय झालं दर्शन? नाही कसला विषय होता? अरे मी रडता का? तुला पुढे घेऊन जाणार गणपती पोहायलाच थांबा लागेल म्हणे तुला. कोण म्हटलं होतं तुला असं? नाव काय तिचं? दिव्या. अच्छा दिव्या. इन्स्टा आयडी दिव्या पाटील. आमचा नाना ड्रायव्हर विनय म्हणतोय मला घेऊन जायचं पुढे. ते त्यांच्याकडनं स्पॉन्सर आहे का नाश्ता आपला सकाळचा? नाही त्या आवाज ते स्पॉन्सर करतील तर मग बिल आम्ही भरून देऊ. ते 10 रुपये देत नाही. पोहे घेऊन आलेलो आहे. हां नाना तिकडे बघा ना. पोहे घेऊन आलेले आमचे नाना आता. आता इथे आम्ही दाखवतो तुम्हाला आमच्या खानदेशवास त्याचे गणपती पोळ्यात हॉटेल चालवतात. तुम्ही कधी गणपती पोळ्याला आले अवश्य हॉटेलला भेट द्या. आता आम्ही तुम्हाला दाखवतो आल्यावर. नाना नाव काय त्यांचं? बाचीबुवा गौरव कुमार. खानदेशातले जळगाव जिल्ह्यातले ते दादा नवीन जाऊ शकता आपल्या जामनेरचे. खूप छान प्रकारे रस्ता पण आणून दिलेला आहे आपल्याला. यावरचे दादा इथं वडापावचं दुकान आहे. मग दर्शन साळुंखे आता हे वडापाव कसा आहे मग? आपण टेस्ट केला कळू. ओके. वासामध्ये छान वाटतोय. छान सुवास येतोय मस्त. छान बेसनाचं पीठ. नारळ चटणी. हां आपण बघू शकता सोबत त्यांनी शेंगदाणा चटणी दिलेली आहे. मिरची आहे. छान वाटतोय. आता बघू टेस्ट खानदेशी आहे की मालवणी थोडंसं कोकणी दिलेलं आहे त्याला. हे बघा श्रुती जे का वडापावमध्ये पण छोटा मोठा करते आता इथं. तर दर्शन साळुंखे कसा आहे वडा? टेस्टी का? आपण आपल्या कोकणात आला गणपती पोहायला आला तर ते जे आपण पहिला सांगितलं होते बाचीबुवा नाना खूप छान आहे टेस्टी वडा. तर गणपती पोहायला कधी आले तर आपण बघितलं ते बाचीबुवा जे खानदेशातले होते नाना त्यांचे पोहे कधी पोहा. तर तुम्ही आपल्या खानदेशवासियांना काय सांगू इच्छिता या टेस्ट बाबतीत? आपला खानदेशी तडका म्हणतात त्याच प्रकारचा खानदेशी वडा आपण कोकणात जर आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य भेट द्या त्या नानांच्या पोहे सेंटरला. आणि ज्यादा यावर्षी ते व्यवसाय चालवतात त्याच्या पहिला अवश्य या. चालेल नक्की आम्ही आमच्या प्रेक्षकांना कळवतो तुमचा व्हिडिओ मार्क. कुठल्या ब्रँडची पावडर आहे रे? यार्डली लंडन. हो आता आम्ही चाललोय मालवणला. रुपेशने आता पावडर लावून घेतलेली आहे. हो पावडर लावून त्याला कोकणामध्ये चांगल्या स्फूर्तीने गाडी चालवलो असं म्हणणं होतं त्याचं. त्याच्यामुळे आम्ही सहज सारथीत आम्ही त्याचे सारथ्य करतो. आपल्या शेजारी पावडर लावत नाही. देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी. देवाची अंगोली करताना मल्हारी. देव मला मल्हारी. देव माझा मल्हारी. देव मला मल्हारी. देव माझा मल्हारी. आमचा सुरू झालेला प्रवास आता फायनली आम्ही मालवणमध्ये आलेलो आहोत. तर आता तारकर्ली बीचच्या दिशेने आम्ही जात आहोत. पहिले मालवणी जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही तारकर्ली बीचच्या दिशेने जात आहोत. आता आपण सध्या मालवण शहरात पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आजूबाजूला कौलारू घरं दिसत आहेत खूप सारे. आंबा बागा सोबत काजूचे झाडं. मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी चांगल्या हॉटेलच्या शोधात आहोत. सध्या आम्ही मालवण शहरातून फिरतोय. आपण बघू शकता मालवण शहर जे खूप निसर्गाने छान नटलेलं शहर आहे.
कर लंच होम हाय करा उस भाई रे हाय करा आमचा सुरमई आणि हे काय रुपेश प्रॉन्स मसाला आणि सुरमई आलेली. तरी आमचा अजून बांगडा मसाला वगैरे बाकी आहे. येतोय थोड्या वेळात. आपण मालवणी जेवणाचा आस्वाद घेतोय. खूप छान टेस्ट आहे. आम्ही बांबू हॅलो, कसं काय? हॉटेल प्रसिद्ध हॉटेल आहे मालवणमधलं, तिथे बसतोय. आता आमची बांगडा फिश थाळी आलेली आहे. दर्शन कशी आहे? खूप छान आहे सगळं. फ्रेश सुरमई फ्रेश बांगडा मिळालेला आम्हाला. आता मी संध्याकाळी डायरेक्ट जेट्टीवर जाणार आहे बल्क ऑर्डरमध्ये परचेस करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओ.